फक्त गणेशोत्सवातच आपले बॅनर दिसतात, इतर कुठं का दिसत नाही. मग तुम्हाला गणेशोत्सवच का टार्गेट करायचा? काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्याचा हे एक वेगळा प्रयोग आहे. म्हणजे मला समजलं नाही की तिकडं का. कसं झालंय की बऱ्याच फोटोंमध्ये मी पाहिलं की तुमच्या आर्मी सोबतचे फोटो मी खूप बघितले. काय रिलेशन काय नेमकं, काय सारखं आर्मी सोबत दिसतं? अनेक गोष्टी मी आर्मीसोबत जॉईंटली काम करतो, अरे वा. जे कॉन्फिडेन्शियल ते ऑन स्क्रीन आम्ही हम्म. सांगूच नाही शकत. काही अडचण आली की पुनीत बालांकडे जावा, आर्थिक असेल किंवा सामाजिक कार्यासाठी पुनीत बालन सहकार्य करतातच. ही गोष्ट खरी आहे का? गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये पुनीत बालन यांचं नाव चर्चेत होतं. तर भविष्यात संधी मिळाल्यावर पुनीत बालन राजकारणात दिसणार. मीम्स मी बघितलेत. गणपती छोटा दिसतो आणि अक्षरीचा बॅनर मोठा दिसतो, असे बघितलेत. मीम्स व्हायरल होतात, ट्रोल्स करतात, हायजॅक केलं म्हणतात, वाचले, परप्रांती. परप्रांतीय म्हणतात. याला तुम्ही काय उत्तर देता? पहिली गोष्ट, परप्रांतीचा प्रश्नच येत नाही. जन्मच पुण्याचा आहे ना. दाखलाही काढतो तर परप्रांती कुठून झालो. बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे शहर, म्हणजे पुणेकर झालो. माझे सासरे जे होते त्यांनी ही पॅटर्न सुरू केली. मी म्हणेल की जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत करणं गणेश मंडळांना. ते मुद्दे तुम्हाला कोणते बदलायला हवेत असं प्रामुख्याने वाटतं की हे बंद झालं पाहिजे? प्रामुख्याने मला वाटतं डीजे आणि डॉल्बी सिस्टम जी विसर्जन मिरवणुकीत वाजवतात ती बंद व्हायला पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणले ती सत्य आहे. आज कोणी आला आमच्या दारी, आमचा दरबार उघडा आहे, कोणी आला तो खाली आत जात नाही. आणि काश्मीर प्रेमी एवढं काय म्हणजे काय भानगड आहे? बघ, काश्मीर पण आपलंच आहे ना. नाही ते तर आहेच ऑब्विसली. दुसऱ्याचं नाही ना, शेजारचं आलं त्याचं नाही, आपलंच आहे ते. हा. त्यांनी किती भांडणं करू दे की आमचे, पण हे आपलंच आहे. मित्रांनो, बालन सरांसोबत आता आपण मेट्रोतून प्रवास करतोय. सर, तुम्हालाही ट्रॅफिकची समस्या भेडसावते याचा अर्थ म्हणू शकतो? आता बघा, 7:30चा कार्यक्रम होता. हा. ऑफिसवरून निघायला 45 मिनिट दाखवत होतो मंडईला. हा. तर त्याच्यापेक्षा म्हटलं मेट्रोचं माझं आपला गाडी येईल कार्यक्रम होईपर्यंत. कितवा प्रवास आहे हा तुमचा मेट्रोचा? हा, पहिला, फर्स्ट टाइम रिअली? पुण्यात मेट्रो सुरू झाल्यावर पहिला चला, विशेष वारीच्या माध्यमातून आज तुम्ही मेट्रोमध्ये पण प्रवास केला. घोटपेकर प्रवास करताय. मंडळी, पुणे म्हटलं की अर्थात पहिलं आपल्यासमोर विद्येचं माहेरघर असं येतं. पण विद्येच्या माहेरघरानंतर आता पुण्याची एक वेगळी ओळख बनत चालली आहे, ती म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव. आणि अर्थात पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की त्याच्या पाठोपाठच लगेचच पुनीत बालन सरांचं नाव लागतं. आणि पुण्याचा गणेशोत्सव इज इक्वल टू पुनीत बालन असं एक समीकरण आता तयार झालेलं आहे. आणि ते समीकरण वर्षानुवर्ष आता जसे जसे वर्ष पुढे सरकतायत ते आणखी वृद्धिंगत आणि आणखी वाढत चाललंय. याच पार्श्वभूमीवर विश्वास भारीच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती उद्योगपती, उत्सवकर्ता, अजून काय काय अशी बिरुदं मी म्हणू मला समजत नाहीये, अशा अनेक बिरुदं घेतलेले पुनीत बालनजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वप्रथम विशेष भारीच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती सहर्ष स्वागत. आणि सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्ट कट्ट्याला. आमची एक टॅगलाईन आहे, मला ती तुम्ही म्हणून सुरू करावी असे वाटतंय. मंडळी नमस्कार, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी नमस्कार, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. अरे वा. सगळ्यात पहिला प्रश्न, आता पुनीत बालन सर हे किंवा पुनीत बालन हे नाव गेल्या काही दिवस किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या हे म्हणून सामाजिक कार्यकर्ता, उद्योगपती, उद्योजक, व्यवसाय करणारा किंवा आपण असं म्हणू की उत्सव करणारे, उत्सव सारे करणारे, तुम्हाला कोणत्या साच्यात बघता किंवा तुम्ही काय म्हणून तुम्हाला बघता स्वतःला यामध्ये? मी स्वतःला म्हणजे हे बघा, अनेक क्षेत्रांमध्ये आम्ही आहे हम्म. किंवा कार्य सुरू आहेत अनेक क्षेत्रांमध्ये, पण मी स्वतःला एक चांगला मनुष्य जो समाजासाठी चांगला काम करतो असं मी बघतो. अच्छा. आता सगळ्यात पहिली तर ओळख उद्योजक म्हणूनच अर्थात सगळीकडे होते. हा प्रवास कसा घडला तुमचा थोडक्यात? नाही, उद्योजक म्हणून ऑब्विसली वडिलांनी उभं केलेली साम्राज्य. हम्म. त्यांची स्टोरी अशी की वयाच्या 11 वर्षी ते घर सोडून इथे आलेत आणि परीक्षामध्ये नापास झाल्यामुळे आमच्या आजोबांनी त्यांना शिक्षा दिली. एका झाडाला बांधलं. हम्म. मे महिन्यात असेल, ताप बी खूप ऊन होता, त्यांना ती सहन नाही झाली. हम्म. तिकडून ते पुण्यात आले. हम्म. घर सोडून ट्रकमध्ये बसून पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर हम्म.
हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं, धुणे हम्म. भांडीचं काम केलं हॉटेलमध्ये. हम्म. टू व्हीलर त्यांनी घेतलं, बाईंग सेलिंग ऑफ टू व्हीलर केला. कन्स्ट्रक्शनमध्ये गेले, माझे सासरांसोबत सायकलवर ते बिडी विकायचे. अशी त्यांची प्रवास. आज कन्स्ट्रक्शन ही त्यांची कोर बिझनेस, आमच्या ग्रुपची कोर बिझनेस आहे. हम्म. पण कन्स्ट्रक्शन सोडून आज आय-टी असेल, एंटरटेनमेंट असेल, म्हणजे प्रोडक्शन ऑफ मूव्ही असेल, स्पोर्ट्स असेल, किंवा एव्हिएशन बिझनेस असेल. हे राहिलेले जे 4 क्षेत्र आहे, हे मी सुरू केली. वयाच्या 16 वर्षी त्यांच्यासोबत राहून हम्म. उद्योग कसं करायचं हम्म. आणि त्यांच्याकडनं शिकवून घेतली ही गोष्ट. आणि आज हे सगळे क्षेत्र सांभाळत असताना मला नेहमी त्यांची आठवण येते. कारण लोकांना असं वाटतं की जन्माला आला म्हणजे सोनेरी चमचा घेऊनच आलाय. पण जे कष्टातून ते त्यांनी हे उभं केलं. आज आपण बघतो की अनेक अं, ठिकाणी किंवा अनेक जनरेशन असतात. फर्स्ट जनरेशन, कारण आम्ही फर्स्ट जनरेशन आहे. एकतर बिझनेस ती एक्सपॅन्ड करतात किंवा ती कोलॅप्स होती. तर त्यांनी एवढी कष्ट करून हे सगळे साम्राज्य उद्योग उभं केलाय. ॲज फर्स्ट जनरेशन आपल्या हातात आहे की ते किती मोठं करायचं की त्याला कोलॅप्स करायचं. पण देवीच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने हे 4 अजून क्षेत्र सुरू झाले आणि अनेक क्षेत्र सुरू होतील. आता बिझनेस तर सांभाळत आहातच, पण मला तर जास्त करून बिझनेस सांभाळण्यापेक्षा तुम्ही सामाजिक कार्यातच जास्त दिसता. सर, हे बॅलन्स करणं खूप अवघड आहे, एक उद्योगपती म्हणून किंवा उद्योजक म्हणून. कारण आज आम्हाला जरी या गोष्टी रन करायच्या म्हटलं तरी आमचा दिवसच इकडे जातो. कधी समाजासाठी वेळ द्या, कधी ते काम करा. पण तुम्ही जास्त करून हे दोन्ही बॅलन्स करता. तुम्ही दोन्हीकडेही खूप चर्चेत आहे. सामाजिक कामं म्हणजे सांगायची म्हटली तर खूप मोठी लिस्ट आहे. तर हे दोन्ही बॅलन्स कसं करता? मल्टीटास्किंग म्हणतो आम्ही याला. वेळेचं नियोजन टाईट. वेळेचं नियोजन, कुठल्या गोष्टीला आधी प्राधान्य द्यायचं, कुठल्या गोष्टीला नंतर द्यायचं, ह्याला मल्टीटास्किंग म्हणतो. आणि ह्या मल्टीटास्किंग मधनच म्हणजे बघा, वयाच्या 16 वर्षी जेव्हा लोक किंवा मुलं-मुली किंवा टीन एज म्हणू आपण, ते अनेक गोष्टी करतात. त्या वयात मी वडिलांसोबत काम करून अनेक गोष्टी शिकलोय आणि त्याचा आज फायदा मला इथे पण आलाय. आणि आज वेदर बिझनेस असेल किंवा सोशल वर्क असेल, हे कशी बॅलन्स करायची, कुठल्या गोष्टीला कधी आणि कुठल्या ठिकाणी कधी जायचं, ही मल्टीटास्किंग मधनच आपण शिकतो. सामाजिक कार्यामध्ये प्रामुख्यानं पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये जास्त तुमचं नाव लागतं. आता या गणेशोत्सवाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे श्रद्धा म्हणून बघता, आपली एक संस्कृती म्हणून बघता, की आता तुम्ही एक पॅटर्न चालू केलाय, सामाजिक चळवळ? नाही, ही पॅटर्न नाही मी सांगू शकणार की ही पॅटर्न आहे. कारण ही पॅटर्न आज नाही, 1892 ला हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती किंवा श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याच्यानंतर त्याला बघून अधिक प्रसारक म्हणून लोकमान्यांनी गणपती बसवला आणि अखंड हिंदुस्थानात हा सार्वजनिक गणेशोत्सव नेऊन त्यांनी पोहोचवला. त्याच्यानंतर पाहिलं तर अनेक वर्ष गणेशोत्सव हे चांगल्या पद्धतीने आणि याच्याने होत होता. माझे सासरे जे होते त्यांनी ही पॅटर्न सुरू केली. मी म्हणेल की जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत करणं गणेश मंडळांना. 95-96 साली तुम्ही पाहिलं तर माणिकचंद नावाचं अनेक जाहिरात अनेक गणेश मंडळांकडे असायचे. 2004-05 पर्यंत त्यांनी केली. मग काय कारणामुळे त्यांनी बंद केला. त्याच्यानंतर अनेक कंपनी आलीत की फक्त पुनीत बालन ग्रुप किंवा ऑक्सिरीज किंवा माणिकचंद नव्हता. अनेक मध्ये चायनीज कंपनीज असतील, ओप्पो, विवो, हे सगळे अशा गोष्टी, हिरो मोटोक्रॉप, अनेक बँक असतील, अनेक मसाला असतील, एव्हरेस्ट, एमडीएच, यांनी पण जाहिरात दिली. 2018ला मला वाटलं की परत आपण ह्या सासऱ्यांची लेगसी परत सुरू करावी. म्हणून गणेश उत्सवात मुख्य जे गणेश उत्सव हे नेहमी आपले पेठ भागात गणेश उत्सव होतो, एफसी रोड हे सगळी. तर जाहिरात माध्यमातून आपण मंडळांना मदत केली. 2 वर्ष कोविड झाला. कोविडमध्ये गणेश उत्सव झाला नाही. पण ऐच्छिक जे आपण मदत जी आहे ती आपण केली. पण 2022ला जेव्हा देशाचा आर्थिक पूर्ण कोसळला होता, गणेश उत्सव होईल का नाही, ही खूप मोठी प्रश्नचिन्ह होता. आणि त्याच्यातून आपली संस्कृती, आपली उत्सव हे चालू राहायला पाहिजे, जपायला पाहिजे. म्हणून आम्ही परत फुल फ्लेज मध्ये अनेक गणेश मंडळांना जाहिरातीच्या माध्यमातून मदत केली.
आता हा विषय निघालाच आहे तर 2 प्रश्न मला प्रकर्षाने विचारायचे आहेत. जे खरं तर लिस्टेड नाहीयेत. पहिला प्रश्न महत्त्वाचा, की पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये ऑक्शिरीज दिसतं हं. किंवा पुणित बालन दिसतात. फक्त गणेशोत्सवातच आपले बॅनर दिसतात. इतर कुठं का दिसत नाही. मग तुम्हाला गणेशोत्सवच का टार्गेट करायचा आहे? असं नाही. गणेश उत्सवात पण दिसतात, नवरात्रात पण दिसतात. हां. अनेक काय म्हणतो सांस्कृतिक कार्यक्रम असतील पुण्यात. हं, 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 त्याच्यात मुख्यतः तुम्ही पुनीत बालन ग्रुप किंवा ऑक्सिरीजच बघणार. हं, वर्षभर आम्ही दिसतो. हं, पण गणेश उत्सवात का मोठ्या प्रमाणाने दिसतो? कारण हं, उत्सव आहे ना, सार्वजनिक उत्सव आहे. हं, हं, अनेक गणेश मंडळ आहेत. हं, आज तुम्ही पाहिलं पुण्यात नवरात्री एवढी मोठी नाहीये. हं, जेवढे गणपती. आज कोलकाता किंवा तुम्ही ठाण्यात, मुंबईत गेले तर नवरात्री मोठी आहे. हं, पुण्यात केंद्रबिंदू आहे, तर गणेश उत्सव मोठा आहे. दिवाळी पहाट असतात. हं, अनेक दिवाळी पहाटला आपली स्पॉन्सरशिप असते. अ, किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात. हे सिंगल इव्हेंट असतात, एक दिवसाचे. हं, पण 10 दिवस हं, चा गणेश उत्सव हा हं, वर्षात एकदाच येतो हं, हं, आणि अनेक गणेश मंडळ आहेत तेव्हा हं. आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्ती आम्ही तिकडे दिसतो. हां, हां. पण त्यात एक आहे, की आता एक आरोप होतो. हं. हायजॅक केला गणेशोत्सव, असा आरोप केला जातो. आरोप करणारे आरोप करतात. ते आरोप किती सिरियसली घ्यायचं ते आपल्यावर आहे ना. पण तुम्हाला मान्य आहे का अशी गोष्ट, की असं हायजॅक होतंय खरंच? कसं आहे जे होणार? मी आता अ, नुकतीच आधीच तुम्हाला एक उदाहरण दिलं, की हां, सासऱ्यांनी सुरू केली जाहिरात हां. ची पॅटर्न त्यांनी सुरू केली, हं, माझ्या हं, सासऱ्यांनी. हं, त्याच्यानंतर अनेक कंपनीजनी दिली ना जाहिरात. हं, 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 अनेक वर्ष दिली ना, म्हणजे 2005 नंतर आम्ही केलीच नाही. हं, 2018 पर्यंत म्हणजे किती वर्ष झाले आज? हं, तेवढ्या वर्षात अनेक कंपन्यांनी जाहिरात केली आणि जसं आता आम्ही करतो तशीच केली. हं, तेव्हा का हायजॅक वाटलं नाही हं, आणि हं, आजच हायजॅक का वाटतं? हं, आणि हे बघा हायजॅक लोकांना वाटण्यापेक्षा आज ज्या मंडळांना मी आर्थिक मदत देऊन जाहिराती देतो आम्ही, हं, त्यांना हं, वाटायला पाहिजे ना हायजॅक. मग ती घेणारच नाही ना माझ्याकडनं, दुसऱ्यांकडनं घेणार. हं, हं, आणि आज आपण काय अशी कुठल्याही फोर्सफुली नाही सांगितलं ना, की तुम्ही आमच्याकडनंच घ्या. हं, ती आमच्या मंडळात आहे जरा एक करार आहे किंवा एक हं, अंडरस्टँडिंग प्रेमाचं नातं आहे ते अंडरस्टँडिंग. हं, ती मंडळ आमच्याकडनं घेते. हं, उद्या त्यांना दुसऱ्याकडनं घ्यायचं ते ओपन आहे. दुसऱ्यांकडनं पण घेऊ शकतात. हं. तर सार्वजनिक गणेशोत्सव हा भाऊसाहेब रंगारी आणि टिळकांनी सुरू केला आणि त्यांचा एक उद्देश होता, की लोक एकत्र यावेत. पण आता प्रत्येक चौका-चौकात, सोसायटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव होतात. बऱ्याचदा त्या मंडळांमध्ये पण वाद आहेत. जर टिळक असते, भाऊसाहेब रंगारी असते किंवा तुमचं एक वैयक्तिक, अशा गोष्टीकडे तुम्ही काय बघता? बघा वाद कशामुळे असतो? वर्गणीवरून वाद असतो. हं, आज वर्गणी मागायला हं, दुकानदार असतील किंवा हं, हं, तिकडे सोसायटीमध्ये जी अनेक गणेश मंडळ जातात. हं, 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 ते जातात ना वर्गणी मागायला. तर तिकडे काय होतं, आज तुला पण दिलं आम्हाला, मग ते मंडळांमध्ये वाद होतात किंवा देणगीदार सोबत ते वाद असतील. पण मी आनंदाने हे सांगू शकतो, की जेव्हापासून जेवढे मंडळ आमच्याकडे आहेत, हं, जे आर्थिक मदत आम्ही करतो, ते लोकांनी वर्गणी घेणं बंद केलंय. ऐच्छिक वर्गणी ऑब्व्हियसली कोणी तुमच्याकडे हं, मांडवात आला आणि हे दिलं, हं, तर ते घेतात. हं, ह्याच्यामुळे आज तुम्ही बघा मागच्या 5-6 वर्षात हं, पुण्याचं उत्सवादरम्यान जी क्राईम रेशो आहे, म्हणजे हं. खंडणीचे गुन्हा दाखल कार्यकर्त्यांमध्ये हां, हां, असतो, हां. भांडणं 2 मंडळांमध्ये हे होतच नाही. हं, आणि हे तुम्ही जाऊन व्हेरिफाय पण करू शकता. त्या हं, झोनमध्ये तुम्ही जावा पोलिस स्टेशन किंवा पोलिस रेकॉर्ड्स पण काढा. हं, हं, आज ती सगळं बंद झालंय आणि आज मंडळांनीच पावती पुस्तकं बंद केली. हं, 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 तर त्यांना मदत येते व्यवस्थित आणि ज्यांना ऐच्छिक द्यायची आहे, हं, ती पावती पुस्तक ठेवतात आणि मांडवात येऊन जे भक्त आहेत, ते ऐच्छिक वर्गणी देतात. हं. आता सध्या ट्रेंडिंगला आहे जेन झी, हं. जेन अल्फा. ही जी जनरेशन आहे, ती खूप ट्रेंडिंगला आहे आणि पण गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त मिलेनियल्स दिसतात. 99च्या अबोव्हची जी लोकं आहेत, ती जास्त ॲक्टिव्ह दिसतात. तर आता जेन झी तुम्हाला दिसतेय का गणेशोत्सवामध्ये येताना आणि तुम्ही येण्यासाठी तसे काही प्रयत्न करताय का? झिंजी आहेच की. गणेश उत्सवात म्हणजे डायरेक्ट उत्सवात असतील, इनडायरेक्टली असतात. आज ढोल ताशा पथकांचा तुम्ही विषय घ्या. हं, आज जे वादक आहेत, हं, ते यंगच आहेत, जेनझीच आहेत. जेन अल्फा आहेत हं, का माहिती नाही, पण जेनझी आहेत. हं, ते मिलेनियलिस्टिक वाले पण असतात, हं, पण जेनझी आहेत. हं, आज ते त्यांच्या पथकामध्ये संवेश होऊन हं, वादनाच्या माध्यमातून ती गणपतीची चरणी सेवा देतात हं, आणि गणेश मंडळात पण आहेत. हं, आज मी उदाहरण दिलं तुम्हाला. 2022च्या नंतर 23 पासून आम्ही दरवर्षी कार्यकर्ता नोंदणी करतो.
हम्म, भाऊ रंगारीला. हम्म, का करतो? कारण अनेक कार्यकर्त्यांना किंवा अनेक गणेश भक्तांना गणपतीची सेवा करायची. हम्म, पण ते प्लॅटफॉर्म भेटत नाही. आज अनेक गणेश मंडळ आहेत. ते ओपन करत नाहीत. हम्म, त्यांची ते सेट सिस्टम आहे. पण आम्ही ही ओपन केली. हम्म, आज आमच्याकडे जे 10 दिवसाची जेव्हा ही ओपनिंग असते, हम्म, अनेक जेनझीज जे तुम्ही म्हणताय हम्म, आणि त्याच्यात मुलं आणि मुली दोन्ही हम्म, हम्म, हे अप्लाय करतात. हम्म, ऑब्व्हियसली एक व्हेरिफिकेशन प्रोसेस असते. आम्ही पण कोणालाही घेत नाही. हम्म, हम्म, कारण हम्म, शेवटी आमच्याकडे एक जे आमचे सीनियर पदाधिकारी असतील किंवा ट्रस्टी असतात ते मीटिंग व्हेरिफिकेशनमध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यू प्रोसेस हम्म, असते. इंटरव्ह्यूमध्ये अनेक प्रश्न असतात. हम्म, 5-6 प्रश्न असतात. ते प्रश्नांमध्ये किती योग्य उत्तर देतील, हम्म. त्याच्यावर आम्ही ते सिलेक्शन करतो. म्हणजे तुम्हाला उदाहरण देऊ की दरवर्षी 1200-1300 लोकं भरतात, हा, की आम्हाला किती झाले मंडळाचं आता सदस्य संख्या? आतापर्यंत आमच्याकडे टोटल 2023 ते 2025 केली, तर हम्म. आमच्याकडे आज 1800 ते 2000 अरे कार्यकर्ते बापरे. आधीचे जुने तर होतेच हा, जे हा, होते. हा, हा. ते सोडून नवीन हम्म, तुम्ही विचारलं ते हम्म, 1400-1500 कार्यकर्ते झाले. हम्म, पण माझा उद्देश काय की ह्याच्यात सांगण्याचा उद्देश आहे की दरवर्षी अ, आम्ही जेव्हा फॉर्म ओपन करतो, हम्म, 1200, 1500, 2000 असे भरतात. हम्म, पण त्याच्यातून फक्त 300, 350, 400 सिलेक्ट होतात. हम्म, हम्म, कारण आपली संस्कृती, आपली कल्चर, हम्म, किती धार्मिकता आहे, हम्म, किती परंपरेचं नॉलेज आहे, हम्म, ही सगळे टेस्ट होऊन आज गणपतीवर किती श्रद्धा सगळ्यांची आहे, पण गणपती प्रति किती त्याला नॉलेज आहे, हम्म, ही सगळी इव्हॅल्युएट होऊनच आम्ही ती लॉट क्वांटिटीपेक्षा आम्ही क्वालिटी काढतो बाहेर. हम्म, आणि त्याच्यात हे जेनझी पण क्वालिटीवाले जेनझी निघतात आमच्याकडे. हम्म. आता उत्सव आहे तो, गणेशोत्सव जो, तो फक्त तुम्हाला असं वाटतं का की तो उत्सव राहिलाय की एक समाज घडवण्याचं माध्यम बनलंय? दोन्ही आहेत. उत्सव पण आहे हम्म, आणि समाज घडवण्याचं माध्यम पण आहे. हम्म, कारण उत्सव म्हणजे 10 दिवसात धार्मिक, पारंपरिक पावित्र्य जपून ते उत्सव साजरा होतो. संस्कृतीला जपून ते होते. पण वर्षभर हे गणेश मंडळ सामाजिक कार्य पण करतात. हम्म, आणि ह्या सामाजिक कार्यातून ते समाजात प्रबोधन करतात. समाज घडवण्याचा मार्ग आहे. हम्म, अनेक जणांना ती मदत करतात. हम्म, म्हणजे अनेक मंडळ आहेत, जे त्याची पब्लिसिटी करत नाहीत. हम्म, पण ते तळागाळापर्यंत पोहोचलेत हम्म, सामाजिक कार्यातून. अनेक हम्म, विद्यार्थ्यांना ते स्कॉलरशिप देऊन त्यांना हम्म, घडवलंय आज त्यांनी. हम्म, तर अशा अनेक गोष्टी होतात. हम्म, तर हम्म, ही मला वाटतं उत्सव फक्त उत्सव नाही, हम्म, उत्सव पण आहे आणि हे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. हम्म, हम्म, हम्म. आता रंगारी, भाऊसाहेब रंगारीच्या एका तुम्ही चांगल्या पदावरती आहात. तर आता तुम्हाला काय वाटतंय, एक बाजू तर तुम्ही सांगितलीच उत्सवाची, समाज घडवण्याचं माध्यम आहे असं पण म्हणू. पण एक काळी बाजू पण आहे या गोष्टीची. ती तुम्ही बघताय का सध्याच्या घडीला आणि काय गोष्टी बदलल्या पाहिजेत गणेशोत्सवामध्ये? कुठली बाजू? एक काळी बाजू पण आहे याची, अच्छा. जी आपल्याला दिसत नाही. म्हणजे अनेक आदर्शवत मंडळं आहेत नो डाउट, जे समाजकार्य आपल्या मंडळासारखं असेल. पण आता पुणे असेल किंवा फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही ना गणेशोत्सव. गणेशोत्सव मुंबईत पण आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर आहे. तर तुम्ही, आता मी पण काही आरसा दाखवणं काम आहे. तर त्याची एक काळी बाजू पण आहे. म्हणजे त्यात अनेक मुद्दे डीजे असतील किंवा व्यसनाधीनता असेल, असे अनेक मुद्दे आहेत, की ज्या मुद्द्यांमुळं गणेशोत्सवाकडे एक वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. सो ते मुद्दे तुम्हाला कोणते बदलायला हवेत असं प्रामुख्याने वाटतं, की हे बंद झालं पाहिजे? नाही, प्रामुख्याने मला वाटतं डीजे आणि ती डॉल्बी सिस्टम हं, जे विसर्जन मिरवणुकीत वाजवतात, हं, हं, ती बंद व्हायला पाहिजे. हं, आज पुण्यात मी अनिल मागच्या वर्षीचं एक्झाम्पल घेतलं, हं, सोलापूर, संभाजीनगर, हं, हं, मुंबई हं, हं, अशा शहरात पोलिसांनी एन्फोर्स करून 100% डीजे वाजवून दिली नाही हं, मिरवणुकीत. हं, तर हं, पुण्यात का नाही होऊ शकत? हं, 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 पुण्यात म्हणजे जसं मी म्हटलं, जेव्हा हं, गणेश उत्सवाची सुरुवात झाली, ती वेगळ्या कारणासाठी झाली. हं, ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र लोकांना आणण्यासाठी ती गणेश उत्सव सुरू झाली. हं, मग नंतर गणेश उत्सव जी अनेक वर्ष चालली, हं, ती लोकं एकत्र येऊन उत्सव आनंदाने साजरा केलाय. उत्सव करताना लोकं एकत्र यावं हीच आपला उद्देश आहे, की हं, लोकं एकत्र यावं, त्याच्या उत्सवाचा आनंद घ्यावं, त्याच्यातून धार्मिकता, पावित्र्य, परंपरा जपून व्हावं. पण 2006 पासून काली बाजूपेक्षा मी म्हणेल, की आमच्या ह्या गणेश उत्सवाला एक रोग लागला हं, आणि एक गालबोट लागणं म्हणजे डीजे हं. किंवा साउंडची भिंत. भिंत कारण काय आलंय लावायची. आजकाल ते डीजेवर पण एक कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे लोकांना समजत नाही. डीजे म्हणजे काही जण म्हणतात, की डीजे म्हणजे डिग्री आहे.
आता मला नाही माहिती हा ते डीजे डीजे अक्षय, हा ते काय डीजे डिस्क जॉकी रोहन. आहे तर डिग्री आहे तर त्याच्यापेक्षा हम्म. आपण म्हणू की साऊंडचे आणि डॉल्बीचे भिंत हा थप्पी म्हणतात. थप्पी हा. थप्पी भिंती तर ह्या जी थप्पी आहेत ना हम्म. ही एक गालबोट आहे आमच्या उत्सवात. गणेश मंडळात किती कार्यकर्ते असतात 100 150 नॉर्मल मंडळात म्हणतो पण त्या थप्प्यांसमोर किती जण नाचतात 1500 2000 3000 कुठून येतात हे मुलं हम्म. मुलं मुली कुठून येतात कुठून येतात हा पण प्रश्न आहे. कुठून येतात आणि आले तर कुठल्या गाण्यावर तुम्ही काय नाच करताय नाचते. हम्म. म्हणजे आम्ही अक्षरशः पाहिले की ह्या भिंतींसमोर मुलं मुली हातात बिअर कॅन घेऊन नाचतात त्या देवासमोर सिगरेट हातात जे म्हणतो ना आपण व्यसन अरे व्यसन मुक्त म्हणतो ना आपण की उत्सव व्यसन मुक्त व्हावं हम्म. आपल्या संस्कृतीत हे गोष्टी नाही आहेत आणि अश्लील गाणे हम्म. हा ते बॉलिवूडचे गाणे लावतात अश्लील आणि दोन दोन भिंतीवाले आले तर त्यांची त्यांची कॉम्पिटिशन तो एक विषय वेगळा आहे. कॉम्पिटिशन म्हणजे ते कॉम्पिटिशन मध्ये जी कॉम्पिटिशनची नाच आहे हम्म. ती पण म्हणजे माणसाने बघून आत्महत्याच करावी अशी नाच असते ती हम्म. हम्म. कारण तुम्ही देवासमोर काय करताय हम्म. म्हणून मला वाटतं की जे आम्ही जाहिरात देतो जाहिरात मी हम्म. मागच्या वर्षीपासून डीजे मुक्त गणेश उत्सव हम्म. साठी आम्ही खूप सगळेजण ती संकल्पना घेऊन सुरू केली हम्म. आनंदाने सांगेल की 150 गणेश मंडळ जे माझ्याकडे डीजेवर होते हम्म. त्याच्यातले 50 आम्ही पारंपरिकवर कन्वर्ट केला वा. हम्म. मागच्या वर्षी या वर्षी 30 ते 35 मंडळ होतील कन्वर्ट ऑलरेडी 5-6 झालेत 30 ते 35 या वर्षीचे टार्गेट ठेवले आहेत आम्ही आणि त्यांनी पारंपरिक म्हणजे पारंपरिक एखादा निघतो कुचकड असं म्हणजे मागच्या 50 मध्ये एक लावलीच डीजे ते आमची टीमने व्हिडिओ शूट केली तो बॅन झाला आमच्याकडे तो दुसऱ्याकडनं घेऊ शकतो जाहिरात ज्याला ज्या कंपन्यांना वाटतं किंवा जाहिरातदाराला वाटतं की पुण्याचा गणेश उत्सव हा डीजे संस्कृतीचाच गणेश उत्सव आहे त्यांनी त्याला जाहिरात द्यावी आणि यांनी घ्यावी त्याच्यात आपल्याला काय अडचण नाही पण जेवढे आम्ही लोक आहेत जे आहेत म्हणजे आमचा विचार आहे की पुण्याचा हा गणेश उत्सव हा डीजे मुक्त व्हायला पाहिजे संस्कृतीला जपणारा गणेश उत्सव आणि पावित्र्याने साजरा होणारा गणेश उत्सव पाहिजे म्हणून आम्ही डीजे मुक्तसाठी आणि 100% तुम्ही लिहून घ्या पुढच्या 5-6 वर्षात हा पुण्याचा गणेश उत्सव हा डीजे मुक्त होईल वाह वाह. आता तुमच्या सामाजिक कार्य वाचले मी खूप आहेत अफाट आहेत पण त्यातलं एक लक्ष वेधून घेणारं मला एक वाटलं म्हणजे आता तसं लिहायला गेलं तर खूप मोठं काम आहे पण त्यातल्या 2 गोष्टी मला एक तर असं की काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्याचा एक वेगळा प्रयोग आहे म्हणजे मला समजलं नाही की तिकडं का आणि काश्मीर प्रेमी एवढं काय म्हणजे काय भानगड आहे. बघ काश्मीर पण आपलंच आहे ना नाही ते तर आहेच ऑब्विसली. दुसऱ्याचं नाही ना शेजारचं आलं त्याचं नाही आपलंच आहे ते त्यांनी किती भांडणं करू दे की आमचे पण हे आपलंच आहे कसं झालं की मी म्हणलं ना अनेक वर्ष आम्ही सामाजिक कार्यामध्ये आहे म्हणजे जसं एका संस्था होती पुण्यातली महाराष्ट्रातलीच संस्था होती ती अनेक वर्ष काश्मीरमध्ये एक सोशल कॉज करत होती म्हणजे अतिरेकींनी ज्यांच्या आई वडिलांना मारलं त्यांच्या मुलींना ते सांभाळायचे जे अनाथ झाले त्या संस्थेला आपण मदत केली ही जेव्हा भारतीय लष्कर किंवा इंडियन आर्मीला समजलं तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आमच्या ऑफिसला 2019 370 नुकतं हाटला होता त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांचा फोन आला त्यांच्या ऑफिसमध्ये ते म्हणले की आम्हाला थोडी अशी आर्मी गुडविल स्कूल्स जे 2004 पासून सद्भावना मिशन म्हणजे म्हणतो आपण त्याच्यात ते रन करायचे पण त्यांना आर्मीची प्रायमरी रोल आहे संरक्षण करणं स्कूल चालवणं नाहीये आम्हाला असं पार्टनर पाहिजे जो आमच्या सोबत स्कूल एकत्र रन करेल त्याला फंड पण करेल अशी आम्हाला पार्टनर पाहिजे तर आम्ही गेलो होतो काश्मीरला आम्ही सगळे गेलो होतो बघितलं पहिली 5 स्कूल आम्ही साईन केली 24 पैकी त्याच्यात एक स्पेशल मुलांची स्कूल आहे ते बांधली पण आपण नवीन स्कूल आणि अशी करता करता इयर ऑन इयर आज 15 स्कूल आपण चालवतोय का चालवतोय कारण आमचा उद्देश एकच आहे की तिकडे काश्मीर म्हणजे जेव्हा आपण लिहितो किंवा गुगलवर पण टाईप करतो काश्मीर म्हणजे काय येतं टेररिझम व्हायलन्स किंवा आज हे स्टोन पेल्टिंग झालं किंवा हे झालं हे झालं आमचा हेतू क्लिअर होता की मुलांनी तिकडच्या मुलांनी हातात AK-47 हे पुस्तक घ्यावं आणि वाचावं आणि या हेतूतून आपण भारतीय लष्कर सोबत 15 स्कूल जॉईंटली रन करतोय सगळे हाय मिलिटन्सी एरियामध्ये म्हणजे कुपवाडा बारामुल्ला उरी शोफियान थंदार
पहलगाम, अनंतनाग असे सगळे याच्यात आहे. 15 स्कूल, 2 स्पेशल मुलांची आहे. आज 6,500 ते 7,000 मुलं-मुली अभ्यास करतायत. त्याच्यापैकी 55% मुली आहेत. हम्म. 45% वा. मुलं आहेत. आणि आज ती ब्रॉड माइंडेड झाली ना. आज हम्म. तुम्ही पाहिली, जे मुलं आमच्या शाळेत शिकतायत, ते आज एकही AK-47 उचलत नाही किंवा आज स्टोन पेल्टिंग करत नाही. हम्म. एक चेंज करण्यासाठी, एक माइंडसेट. 70 वर्ष लागले काश्मीरला हम्म. समजण्यासाठी लोकांना किंवा त्या मुलांना त्या शेलमधनं बाहेर काढण्यासाठी ह्या एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्या शेलमधनं बाहेर काढून त्यांना एक्सपोजर द्यायचं प्रयत्न करतोय. आता तिथं तुम्ही बराच काळ काम केलं. काय लोक समजली तुम्हाला ती? काय शिकायला मिळालं खूप त्यांच्याकडून? छान लोक आहेत. त्यांना तुम्ही समजून घेतलं तर खूप छान आहे. हा, हम्म. एक सेक्शन असतेच नेहमी, हा, जे obviously. नेहमीच थोडी वेगळे विचारवंत असतात ते. ती सेक्शनला आपण बदलू नाही शकत. पण ॲटलीस्ट जी जनरेशन आहे किंवा सेक्शन आहे, जी आज चेंज ॲक्सेप्ट करू शकतात. अशा सेक्शनला करण्यात आपण आपली पॉझिटिव्ह ताकद लावायला पाहिजे, एनर्जी. हा एक मुद्दा होता काश्मीरचा. दुसरं एक मला सरप्राइझिंग वाटलं म्हणजे सायकल दहीहंडी. हा काय प्रकार आहे? सायकल दहीहंडी, हां, ती एक फाउंडेशन सोबत आपण करतो. ॲक्चुअली हां. 2 दहीहंडी होतात. हां. एक आपल्या ग्रुपची एक वेगळी दहीहंडी असते, ती पण डीजे मुक्त आहे. हां. आज 23 मंडळांना दहीहंडी बंद करून 23 मंडळांनी दहीहंडी बंद केली. कसबा भागात. आपली दहीहंडी ते लाल महल चौकात असती. ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी. जे 50-50 मीटरवर साउंड लावून दहीहंडी साजरा करायची. ती दहीहंडी नव्हती, ती कॉम्पिटिशन होती. हां. आज जेव्हा त्यांच्याशी बोलून चर्चा केली, सगळ्यांनी पॉझिटिव्हली, आज ही 3री वर्ष असेल, त्यांनी केली, की आम्ही एकत्र आलो. तर सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहीहंडी आणि डीजे मुक्त आहे. अरे वाह! हां, डीजे किती मुक्त आहे. मंडळ आहेत आपल्याकडे आता? 23 आहेत. अरे वाह! 23 ते 24 मंडळ आहेत. आणि मागच्या वर्षीपासून ते डीजे मुक्त पण झाली. त्याच्या अगोदर लावली होती डीजे, पण मागच्या वर्षीपासून डीजे मुक्त झाली. असे 23 मंडळ आहेत. तर ही एक वेगळी उपक्रम आहे. आणि ती सायकल दहीहंडी आहे. ती आपली कान्होजी देदे फाउंडेशन आहे. त्यांनी ते माझ्याकडे आले होते, म्हणले, की "दादा, आपल्याला एक दहीहंडी चांगली करायची आहे." मला एक समाजात चांगला संदेश देणारा दहीहंडी कर. म्हणजे काय? ग्रामीण भागातल्या मुलांना जे 5 ते 8 किलोमीटर चालून त्यांना स्कूलला जायला लागतं, त्यांना सायकल देऊ आपण. तर दरवर्षी आम्ही ती सायकल दहीहंडी सकाळी करतो. ज्याच्यात कमीत कमी 300-400 मुलं-मुलींना ग्रामीण आणि दुर्गम भागातले जे शाळा आहेत, त्या मुलांना आपण 300 ते 400 सायकल दरवर्षी वाटप करतो आणि संध्याकाळी आम्ही डीजे मुक्त करतो. आता इंद्रायणी बालन फाउंडेशन मार्फत आपण एक आयसर सेंटर उभारले. ते काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च आयसर म्हणून संस्था आहे. संस्था आहे, गव्हर्नमेंटची संस्था आहे. हो, KVPI नावाची एक्झाम असते, त्यातून मुलं संशोधक वगैरे होतात. संशोधक करतात. म्हणजे इन शॉर्ट काय आहे, आज मुलांना प्रॅक्टिकल थेरॉटिकल नॉलेज बाय बुक भेटते, पण प्रॅक्टिकल कुठून भेटेल? त्यांच्या स्कूलमध्ये तेवढी फॅसिलिटी किंवा लॅब आहे का? म्हणून माझ्या आईच्या नावाने ही सेंटर आपण आयसर सोबत कोलॅबरेट करून केली आहे. इंद्रायणी बालन सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर ही नाव आहे. आज मला वाटतं, की आज किती 2018 पासून ही सुरू आहे. स्कूल्स जे आहेत, ग्रामीण भाग असतील किंवा शहरातले स्कूल असतील, कुठूनही, म्हणजे फक्त पुणे नाही, पुणे जिल्हा असेल किंवा इतर, ती लोकं लिहितात आणि पर बॅचमध्ये 200-250 मुलं ते अकोमोडेट करू शकतात. दिवसात 2 किंवा 3 बॅचेस होतात. अशा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज, म्हणजे लाईट जनरेशन कसं करायचं, जे सायंटिफिक आहेत सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला आनंदाने सांगेल, की जे मटेरियल तिकडे वापरतो आपण हे सगळ्या गोष्टी करायला आयसरमध्ये, ती सगळी रिसायकल आयटम्स आहेत, नवीन काही नाही. अरे वाह! सगळी रिसायकल पेन असेल, रिसायकल सीडी असेल, बॉटल्स असतील, ती सगळी रिसायकल वापरतो. आज याच्यातून ह्या आयसरच्या माध्यमातून माझ्या हिशोबाने कमीत कमी 25,000 ते 30,000 मुलांनी ती बेनिफिट घेतली आणि ती फ्री आहे. एक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव चांगली निर्माण होते, एक वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो या गोष्टीमुळे. आणि आयसर सारखी संस्था जोडली गेली, ही अजून एक अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्यासोबत टायअप होणं पण एक चांगली गोष्ट आहे.
आता मला पुढे तुम्हाला विचारायचं की बऱ्याच फोटोंमध्ये मी पाहिलं की तुमच्या आर्मी सोबतचे फोटो मी खूप बघितले. काय रिलेशन काय नेमकं? काय सारखं आर्मी सोबत दिसतं? नाही, ही आर्मीची एकतर हे काम सुरूच असते. सर्टिफिकेट्स वगैरे काय आहे? कमेंडेशन कार्ड जे म्हणतो, कमेंडेशन. तुम्ही चांगलं कार्य केलं तर आर्मीकडे एक अवॉर्ड असते. हां, त्याला कमेंडेशन कार्ड म्हणतात. हां. तर CSR एक भाग राहिला. भाग आहे. हं. त्याच्या व्यतिरिक्त नॅशनल सिक्युरिटीच्या प्रती हं. टुवर्ड्स नॅशनल सिक्युरिटी अनेक गोष्टी मी आर्मी सोबत जॉईंटली काम करतो. अरे वाह! जे कॉन्फिडेन्शियल आहे ते ऑन स्क्रीन आम्ही हं. सांगूच नाही शकत. म्हणजे अनेक गोष्टी असतात, अनेक ऑपरेशन्स असतात जे आम्ही हं. करतो. जेव्हा ती सक्सेसफुल होतात आणि मोठी ऑपरेशन असेल हं. तर त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आपल्या ग्रुपची माझी असतीच. वाह! आणि आज मी आनंदाने सांगेल की आम्ही सुरुवात केली एक कमांड सोबत, म्हणजे वेगळे कमांड्स असतात. कमांड असतात आर्मीमध्ये. नॉर्दर्न कमांड हे. हो, आज हो. मी 5 कमांड सोबत काम करतो. हो, हो. आणि जेव्हा गोष्टी चांगले घडले, तर हं. ज्या अधिकारी म्हणजे तिकडचे आर्मी कमांडर असतील किंवा आमचे इंडियन आर्मीचे व्हाईस चीफ असतील, हं. ती ती कमेंडेशन कार्ड देतात. आज 4 कमेंडेशन कार्ड हं, हं, हं. आज मला भेटली आहे. आज नॉर्दर्न कमांड असेल, व्हाईस चीफ असेल, सेंट्रल कमांड असेल किंवा सदर्न कमांड, असे 4 कमेंडेशन कार्ड्स आणि अनेक पुरस्कार हं. आर्मीने या गोष्टी कामासाठी दिली. आर्मी सोबत एक संविधान उद्यान पण उभारलंय. ते ते Constitutional Park. हां, ते उभारण्यामागची काय भावना होती? मला वाटतं की आर्मी सदर्न कमांड पुण्यातच, जिथे सदर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे, हां, तर तिकडे ऑलरेडी एक वॉर मेमोरियल होती. हां, 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 आणि ते वॉर मेमोरियल बघण्यासाठी अनेक जण येतात. हां. पण मी असंच आमची GOCशी चर्चा झाली त्या दिवशी आणि मी म्हणलं की सर आपण एक कॉन्स्टिट्यूशनल पार्क नको करायला का? लोकांना सगळे संविधानबद्दल बोलतात आजकाल. हां, सध्या खूप संविधान सगळे खूपच बोलतात. हॉट टॉपिक आहे. हॉट टॉपिक पण आहे. खरोखर संविधानमध्ये काय लिहिलंय हं, हे लोकांना माहिती आहे का? तर हं. ते संविधान आपण प्रत्येक वॉलला असंच प्रिंट मार्बलवर हे एन्ग्रेव्ह केलं आहे आणि अशी ती कॉन्स्टिट्यूशन पार्क केली. म्हणजे देहूमध्ये जसं संत तुकारामांची गाथा सगळीकडे लावली आहे, तशी. तशी. अरे वाह! आता खेळाशी एक तुमचं नातं आहे चांगलं. म्हणजे मी बघतो क्रिकेट असेल किंवा इतर तुमच्या पोस्टमधून दिसतं की तुमचं एक पण या खेळासाठी पण तुम्ही काही कामं केलेली आहेत. जसं काही स्पोर्ट्स पर्सनला तुम्ही सपोर्ट करता. तर तो काय प्रकल्प आहे आपला? ते काय काम आहे? स्पोर्ट्स डिव्हिजन आहे. हं, स्पोर्ट्स डिव्हिजनमध्ये 2 प्रकार आहेत. एक हं, जे ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहेत. हं, तिकडची जी खेळाडू आहेत ज्यांना आर्थिक गरज आहे मदतीची. हं, पण त्यांचे टॅलेंट भरपूर आहे. पण ह्या गोष्टीमुळे ते स्टक आहेत थोडं. हं, तर हं, अशा खेळाडूंना आपण सपोर्ट केला. आपल्याकडे 50-30 आय थिंक 40-45 ॲथलीट्स असतील हं, या स्पोर्ट्स डिव्हिजनमध्ये. आणि दुसरी जे लीग्स असतात, IPL सारखे जी फ्रँचाइज बेस्ड लीग्स असतात. म्हणजे हं, टेबल टेनिस असेल, हं, हँडबॉल असेल, हं, खो-खो असेल हं, किंवा ग्लोबल चेस लीग असेल. हं, अशा लीग किंवा स्टेट क्रिकेट असेल. हं, अशा लीग्समध्ये आपण टीम्स ओन पण करतो. हं, हं, आणि याच्या दोन्ही माध्यमातून, दोन्ही मॉडेलमधनं आपण मॅक्सिमम आपल्या प्लेयर्सला हं, प्रमोट करतो, ज्याच्यानी आज माहिती नाही कोणाच्या नशिबात काय लिहिलंय, पण हं. तो काय किंवा त्याची डेस्टिनी काय. याच्यातूनच एक खेळाडू जाऊन इंडियासाठी मेडल पण घेऊ शकतो. हो, अगदीच. आता लोणी धामणीमध्ये एक वॉटर रिझर्व्हायर लेक आणि गार्डन उभं केलंय. हं. त्याच्याबद्दल सांगा थोडं ते काय आहे विषय? लोणी धामणीला दोन्ही गोष्टी केल्यात. एक स्कूल पण बांधलंय तिकडे. अरे वाह! तिकडच्या म्हणजे काश्मीरसारखंच. काश्मीरसारखंच माजी विद्यार्थी त्यांचे प्रबोधन आहे. हां. तर त्यांच्यासोबत असून एक 50,000 स्क्वेअर फीटचं स्कूल बांधलंय. हं, सेमी इंग्लिश स्कूल आहे. हं, त्याच्या सोबत आम्ही पाहिलं की तिकडे पाऊसची गॅरंटी नसायची. पाऊस म्हणजे यायचं, जायचं. कधी-कधी काही वर्ष आले पण नाहीयेत पाऊस. तर हं, दुष्काळ झाले. तर आपण तिकडे एक लेक ओपन केला आहे. म्हणजे मॅन मेड लेक बनवलाय. हं, माझ्याशिवाय 3,00,000 कोटी लिटरची त्याची कॅपॅसिटी आहे. हं, ज्याच्यातून ती गावाला तर पाणी सप्लाय तर होईलच. त्याच्या व्यतिरिक्त तिकडचे गार्डन असतील. त्याच्या आजूबाजूला पण चांगली एक जॉगिंग ट्रॅक हे सगळे तयार केलं आहे त्याच्यात. आणि ह्याच्यातून गावात आणि तिकडच्या आजूबाजूच्या झाडांना हं. ती पाणी सप्लाय होईल. म्हणून आपण ती प्रकल्प तिकडे केलाय म्हणजे त्या लेकमधून लेकमधनं. किती क्षेत्राला पाणी जातं तिथून काय? अख्ख्या त्या दामणीला. धामणी हां, एरियामध्ये. लोणी हे धामणीला. म्हणजे डोक्यात कसं आलं की असं काही करावं? डोक्यात म्हणजे त्यांनी प्रस्ताव ठेवला, की आम्हाला आपलं असं असं करायचं हवं आहे, आहे. हां. हवं आहे. तर आम्ही 1 मिनिटात म्हणलं चांगला उपक्रम आहे करून घ्या.
आता एक मी म्हणजे रुमर म्हणावा की मला काही माहित नाही. रुमर. रुमर म्हणावं की मला काहीच माहित नाही. मला ह्याला कसं डिफाईन करावं. पण काय अडचण आली की पुनीत बालांकडे जावा, आर्थिक असेल किंवा सामाजिक कार्यासाठी पुनीत बालन सहकार्य करतातच. ही गोष्ट खरी आहे का? कारण मला असे अनेक जण सांगतायत म्हणजे जे आम्ही अननोन होतो तरी गेलो तरी आम्हाला मदत करण्यात आली. ही भावना कशी तयार होते म्हणजे? मला तर माझ्या आईनेच शिकवलं ना. हां. तिने जे सांगितलं, मी नेहमी सांगतो, हं. अनेक पॉडकास्टमध्ये पण बोललोय, भाषणात पण बोललोय. तिने 2007-08ला माझ्याकडनं एक काय म्हणू, एक वचन म्हणून घेतलं असेल, हं. घेतलंच तिने, की आयुष्यात ₹1 कमावला तर सरकारला जे पण 30% भरा. आता वाढले ते 30 नसतात आता, ते गेलेत आता 40च्या पुढे जातो. तर ते त्यांना द्या. 40% स्वतःला ठेव. हं, हं. एक चांगलं आयुष्य आणि लक्झरियस लाईफ जगण्यासाठी आणि राहिलेले 30% ही समाज परत फेड कर. हां. तर त्या राहिलेले 30% तूनच ही समाजात अनेक लोकांना आपण मदत करतो आणि फेड करतो. हां, हां, हां. आणि जे तुम्ही म्हणले ती सत्य आहे. आज कोणी आला आमच्या दारी, आमचा हां. दरबार उघडा आहे. कोणी आला, तो खाली हात जात नाही. काही ना म्हणजे असे काहीतरी अनेक अननोन लोकं सांगतात, की आम्ही ओळखतही नव्हतो किंवा आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता. पण आम्ही थेट गेलो, की आम्हाला पण तरी पण आम्हाला मदत झाली. झाली आहे ना. हे बघ किती लोकांना आम्ही आज फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली हं, असेल. हं, मेडिकल हेल्प असेल, एज्युकेशन असेल, अनेक गोष्टी असतील त्यांच्या वैयक्तिक. हं, मी हं, कधी कोणाला भेटलो नाही. हं, हं, आमची एक टीम आहे, प्रोसेस आहे, ते बघतात. हं, हां, फक्त एवढी आहे, हं, जेन्युइनिटी चेक करतो आम्ही, हं, 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 की खरं जेन्युइन आहे का? हं. याच्यात पण लबाड गोष्टी होऊ शकतात ना. पेशंट ॲडमिटेड नसेल तरी बिलचं हो, हे हो, म्हणजे काय हो, बिल आणतील, हॉस्पिटलचं लेटर आणतील हो. आणि बघायला गेलो तर असे झालेत गोष्टी, की तिकडे हां. पेशंटच नाहीये. अरे बापरे! आणि आपल्याकडनं चेक घेऊन गेलेत. पण त्या टाईमला ठीक आहे, आता आम्ही ती सिस्टम व्यवस्थित केली, की कुठल्या हॉस्पिटलमध्ये पण कोण ॲडमिटेड असेल, तर हॉस्पिटलला आपली फोन येतात, आपली लोकं व्हिजिट करतात, चेक करतात. ते जेन्युइनिटी चेक करून अनेक लोकांना आपण मदत करतो. अरे वाह! अरे वाह! आता सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. कारण तुमची नुकतीच कबड्डीच्या फेडरेशन ऑफ इंडियाच्या असोसिएशनला तुमचं सिलेक्शन झालंय किंवा तुमची निवड झालेली आहे. ही जबाबदारी पहिली गोष्ट तर का घ्यावीशी वाटली आणि या कबड्डी म्हणजे स्पोर्ट्समध्ये तर आहोतच आपण. पण आज ही जबाबदारी आहे मोठी. म्हणजे भारताची कबड्डी सांभाळायचं म्हणजे ती इकडून वरून सुरू होते खालपर्यंत संपते. तर आता हे कसं पेलणार आहे का हे सगळं सांभाळता? 100% हे बघा, मागच्या वर्षी बहुतेक जेव्हा स्पोर्ट्स बिलला इंट्रोड्यूस झाला हाऊसमध्ये, जे पास झाली, हां. सगळे असोसिएशन सस्पेंड झाले. टेबल टेनिस पासून कबड्डी सगळेच असोसिएशन हं, सगळ्यांना म्हणले की इलेक्शन करा. हं, मग एक गट जे कबड्डीतला आहे महाराष्ट्रातला, कारण मी हं, महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे सध्या. हं. अरे आज वाह! गिरीश महाजन भाऊ हे अध्यक्ष आहेत. हं, पण मी कार्याध्यक्ष आहे. हं, एक प्रत्येक स्टेटमध्ये अनेक गट्स होते. म्हणजे 2-2 बॉडीज होते. हं, त्याच्यातून सुप्रीम कोर्टने जे मान्यता दिली असे गटमधनं ते अप्रोच झाले मला. हं, मला म्हणले की तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी घ्या. मग हं, म्हणलं ठीक आहे, घेऊ आता. मग महाराष्ट्राची जबाबदारी सुरू केली कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष म्हणून. हं, मग अनेक जण आले, भेटले मला म्हणले, की "सर आता आमची इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा हं, ए-के-एफ-आयचं." हं. म्हणलं ही लई मोठी, खूप मोठी जबाबदारी आहे. कारण इलेक्शन आहे आज. हां. आज एवढे आज 26, 27, 29 राज्यातून हं. प्लस 2 युनियन टेरिटरीज हां. ते खूप आणि हे याच्यातून इलेक्शन काढणं, हां, त्यांनी आपण करू व्यवस्थित हां, आणि तुम्ही होकार द्या. हां, तर मी होकार दिली. नुकतीच 2 महिने अगोदर रांचीला हां, इलेक्शन्स लागले होते. रिटायर्ड जज होते हां. आणि अख्खी आमची 46 46 एक्झिक्युटिव्ह मेंबरची बॉडी हं. ही बिनविरोध निघाली. वाह! इलेक्शन अख्खी बिनविरोध आली. तर वाह! अ, ठीक आहे, आता बिनविरोध आले, आता कार्य पण करावं लागेल. काम तर करावंच काम तर लागेल. करायला लागेल. तर आता ते चालू आहे, आता मिनिस्ट्रीची एफिलिएशन होईल, ही गोष्ट होईल. पण नक्की आपण बघितलं तर प्रो कबड्डी लीग तुम्ही पाहिली हां, आणि आपली मातीची खेळ आहे. आज हां. आपल्या शाळेत 2 खेळ आपण 100% खेळलो. म्हणजे क्रिकेट तर आहेच, हं, कबड्डी आणि खो-खो. हं, 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 आणि त्याच्यात कबड्डी आपण सगळ्यांनी हं, हे केलंय. तर मला वाटतं की आपली मातीची खेळ हं, आज एशियन गेमपर्यंत आहे. हं, ती ऑलिम्पिकला कसं समावेश होईल, हं, ह्या गोष्टीसाठी मी आज ते 4 वर्षाचं जे पण आहे पद हं, अध्यक्षाचं ते स्वीकारलंय. हं, आणि तुम्ही बघणार की जसं प्रो कबड्डी लीग आहे, आज शेवटी त्यांना पण आमची मान्यतेची गरज आहे. हं. ती सगळ्या गोष्टी सुरू आहे. जसं मुलांचं आहे, तर हं. लवकरच तुम्ही मुलींची पण एक कबड्डी लीग वाह! ह्या ए-के-एफ-च्या माध्यमातून तुम्ही हं. बघा. आता
या फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही जेव्हापासून निवडले गेलाय तेव्हापासून एक काय वेगळ्या गोष्टी आणायच्या तुम्हाला, किंवा काहीतरी एक विजन असेल ना फेडरेशनच्या बाबतीत, की भविष्यात कसं काम करायचं आहे? फेडरेशनच्या बाबतीत निवड झाल्यानंतर पहिली जी डिसिजन आम्ही केली, की आज जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय जेव्हा निवडणूक आहे, सॉरी, कॉम्पिटिशन्स होतात, नेहमी अनेक वर्ष फेडरेशननी रॉयल्टी मागितली त्या त्या संघटनाकडनं. तुम्हाला घ्यायचं, आम्ही मान्यता देतो, पण आम्हाला एवढे पैसे द्या. त्या मग त्या फेडरेशनवर प्रेशर स्टेटच्या किंवा त्या जिल्हा संघटनावर प्रेशर येईल. तर आज मी ती मॉडेल चेंज केली. म्हणलं आज XYZ कॉम्पिटिशन तुम्हाला घ्यायची असेल स्टेटला किंवा जिल्हास्तरीय, जिल्हास्तरीय घ्यायची असेल तर स्टेटनी त्यांना 30% पैसे द्यायचे, 70% जिल्हा खर्च करेल. आज स्टेटला करायचं असेल कुठली कॉम्पिटिशन तर 70% स्टेटनी कॉन्ट्रीब्युशन करायची, 30% AKFI सेंट्रल बॉडी देईल. मग उलटा नाही, आम्ही पैसे नाही मागणार, आम्ही खर्च करू. ज्याच्यानी कॉम्पिटिशन मोठी होईल, स्पर्धा वाढतील आणि आज त्या संघटनेवर पण प्रेशर कमी राहील, की आज स्पॉन्सरशिप भेटणं, आज क्रिकेट सोडून दुसऱ्या खेळाला स्पॉन्सरशिप भेटणं खूप अवघड आहे. तर ती एक वेगळी प्रेशर त्यांच्यावरचं कमी राहील आणि प्लेयरला प्लॅटफॉर्म भेटेल. जेवढं जास्ती ह्या मेकॅनिझमनी जास्तीत जास्त राज्यात अनेक वेगवेगळे कॉम्पिटिशन्स होतील. ही मॉड्यूल आपण सुरू केली. आता हा प्रश्न तमाम तरुणांसाठी आहे, की तरुणांना अनेक उद्योजक व्हायचं आहे, त्यांना बिझनेस करायचा आहे, त्यांच्या अँगलने एक विचारतो. या सगळ्यात गोष्टी एक महत्वाची असते म्हणजे टचवूड. आणि जर पुनीत बालन या घडीला शून्य झाले तर ते कुठून सुरुवात करतील किंवा काय करतील? पहिली गोष्ट, शून्य होणार नाही. नाही, तरी पण तेवढी काय म्हणतो बॅकअप आणि गोष्टी ठेवल्या की शून्य होणार नाही. आणि पण तरी पण मी शून्य तरुणांना मार्गदर्शन म्हणून. म्हणजे शून्यातून सुरू करायचं असेल तर पहिली गोष्ट थोडी युनिक गोष्टी जी आहे, की काल्पनिक विचार करून जे युनिक, जे सगळे करत नाही ते करणं, वेगळं तीच त्या बिझनेस मध्ये येईल. त्याची व्हॅल्युएशन वाढवेल किंवा ते अनेक वर्ष त्याला काम करून त्याची व्हॅल्युएशन वाढेल. कंपनीची जशी व्हॅल्युएशन वाढली की अनेक काही पर्सेंटेज विकायची, त्याच्यातून तुम्हाला परत काही ना काहीतरी भांडवल येईल आणि ते प्रॉफिट येईल आणि त्याच्यातून अनेक अजून बिझनेसेस ओपन करायचे. तर ही गोष्ट मी करेन. ओके. पुढच्या 10 वर्षात पुनीत बालन यांना स्वतःची ओळख काय हवी आहे? जे आज आहे तीच, बदल काय नाही होणार त्याच्यात. आज एक बिझनेसमॅन, एंटरप्रेनर म्हणून, एक सोशल वर्कर म्हणून जी ओळख आहे तीच माझी ओळख पुढच्या 10 वर्षात पण असणार. अच्छा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये पुनीत बालन यांचं नाव चर्चेत होतं, तर भविष्यात संधी मिळाल्यावर पुनीत बालन राजकारणात दिसणार का? मला नाही वाटत. सामाजिक अशी गरज नाही की जो सामाजिक कार्य करतो किंवा सोशल वर्क करतो तो नेहमी राजकारणात पण यावं. त्याच्या बाहेर पण राहून करू शकतो काम. नाही, पण लोकांच्यातूनच जर झाला उठाव की पुनीत बालन यांनी काम करावं तर अशा वेळेस काम करतील का? नाही ना, मी म्हणलं ना, मला नाही वाटत. अच्छा. की त्याच्यात मी जाईल. पण तुम्हाला तो तुमचा साचा वाटत नाही? नाही वाटत मला वाटतं आज मी बघा, आज कसं आहे, तुम्हाला मी उदाहरण देतो. आज अनेक पक्षातले लोक माझे मित्र आहेत. आज मी एक्झाम्पल राजकीय क्षेत्रात एक मिनिट धरू की मी एंट्री केली कुठल्या पक्षात, ती शिक्का लागते. बाकीचे दार बंद होऊन जातात. मग ते जे मित्र होते ते पण आज शत्रू म्हणून झाले, बरोबर, किंवा ते आपल्या संपर्कातच राहणार नाही. त्याच्यापेक्षा आपण आपली सामाजिक कार्य करत राहायचं आणि सामाजिक कार्यातून जे लोकांशी संपर्क आहेत, सगळ्यांशी चांगले रिलेशन आहेत, ते ठेवायचे. गणपतीत एक मीम्स व्हायरल होतात किंवा ट्रोलर्स ऍक्टिव्ह होतात आणि ते मोस्ट ऑफ विरोधात असतात, बालन यांच्या विरोधात, ऑक्सिरीजच्या विरोधात. मीम्स मी बघितलेत. गणपती छोटा दिसतोय आणि ऑक्सिरीजचा बॅनर मोठा दिसतोय, असे बघितलेत. मीम्स व्हायरल होतात, ट्रोल्स करतात, हायजॅक केलं म्हणतात, मराठी माणूस म्हणतात, हे मी खूप वाचलंय, परप्रांतीय म्हणतात. याला तुम्ही काय उत्तर देता?
पहिली गोष्ट परप्रांतीचा प्रश्नच येत नाही. जन्मच पुण्याचा आहे ना. दाखला इकडचा तर परप्रांती कुठून झालो? बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे शहर. म्हणजे पुणेकर झालो मी. याचं उत्तर मी हे देईल, की वर्षभर हे झोपलेले असतात. ओके. आणि ज्यांना मी त्यांना एक नाव दिलंय चांगलं. ज्यांना कुठली कामधंदे नाही आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हातात एक मोबाईल आणि इंटरनेट आहे आणि रिकाम टेकडी आहेत. यांना मी रिकाम टेकडी. तर हे सगळे रिकाम टेकडी आहेत. ह्यांच्यावर किती एनर्जी घालवायची आपल्यावर आहे. त्याच्यापेक्षा आपण चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी करू, पॉझिटिव्ह गोष्टीवर बोलू. हे रिकाम टेकडीनं सोडू आपण. रिकाम टेकडे म्हणाल त्यांना. आता प्रवीण तरडेंनी नुकतंच मुळशी पॅटर्न 2 ची घोषणा केली आहे. आणि मुळशी पॅटर्न म्हटलं की अर्थात आपलं प्रोडक्शन आहे, तुम्ही शंभर. मीडियात काम करता. आणि आता मुळशी पॅटर्न 2 याबद्दल काय सांगाल? कुठवर तयारी आली आहे? कशी सुरू आहे काम? सुरू झालंय का? हा एक होईल ना प्रश्न आता आहे. सुरू. गणेश उत्सव पण थोडी आय थिंक शूट तुम्हीच आहे. आहात ना मुळशी पॅटर्न 2 हा आपलंच आहे. पहिलं पण आपलंच होतं, दुसरं पण आपलंच असणार आहे. जेवढे पण भाग मुळशी पॅटर्नचे होतील हा. त्याचे निर्माता आपणच असणार आहे. अच्छा. मुळशी पॅटर्न 1 झाल्यानंतर आरोप झाले की मुळशी पॅटर्नमुळे गुन्हेगारी वाढतीये, मुळशी पॅटर्नमुळे गँग वॉर वाढतंय, तरुणांना प्रोत्साहित करते गुन्हे करण्यासाठी. एक निर्माता म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की लोकांनी त्या पिक्चर मधला सोशल मेसेजेस पाहिला नाही. जे असे आरोप करतायत ना, त्याच्यात एक खूप मोठी स्ट्रॉंग सोशल मेसेज आहे. ती मेसेज ही की शेती विकायची नसती, शेती राखायची राखायची असते. असते. हा. ही त्यातला मेन सोशल मेसेज होता, की तुम्ही शेती विकू नका, ती राखा. दुसरी गोष्ट त्या पिक्चर मध्ये 2 कॅरेक्टर होते, जे मुळशीतलाच होता. एक होता ओम, जो राहुल होता, जो गुन्हेगार होता. आणि दुसरा एंड मध्ये जेव्हा राहुल्याला मारलंय, उपेंद्र लिमे येतात. कट्टू, मग ते त्याचे ते बटन लावतात आणि त्याला एक म्हणतात की अरे तू विचारलं की साहेब तुम्ही कुठले आहेत? मी पण मुळशीतला आहे. म्हणजे एक अधिकारी, पोलीस अधिकारी पण मुळशीतला आहे ना. म्हणजे रोग पण मुळशीचाच आहे आणि औषध पण मुळशीतला आहे. तर तुमच्यावर म्हणजे तुम्ही ठरवायला पाहिजे की तुम्ही रोगाच्या मार्गात जायचंय की औषध घ्यायचंय. अगदीच अगदीच. तर ही 2 गोष्टी त्याच्यातले महत्वाचे आहेत, की म्हणजे अधिकारी मुळशीतला आज पोलीस अधिकारी पण आहे. आणि शेती विकायची नसती, शेती राखायची असती. ही त्याच्यातली सोशल मेसेज. वा. शेवटीकडे येऊया. एक रॅपिड फायर आहे 4 प्रश्नांचा. गणपतीवर जरा विशेष प्रेम आहे तुमचं म्हणून गणपतीच्या अँगलने जरा रॅपिड फायर आहे. जर तुम्हाला गणपती बाप्पाचे आभार मानायचे असतील तर ते कशासाठी मागाल? डीजे मुक्त करण्यासाठी. तुमच्या हातून आज डीजे मुक्त होत आहेत या गोष्टीसाठी. अरे वा. शेवटी त्याचे आशीर्वाद आहे ना, त्यांनीच ही ताकद ताकद दिली. ह्याला धरूनच एक रॅपिड फायर ब्रेक करून प्रश्न विचारतो. हे डीजे मुक्त करत असताना तुम्हाला अनेकांच्या विरोधात पण जावं लागलं असेल, कडक भूमिका घ्यावी लागली असेल, किंवा अनेक जे डीजे प्रेमी असतील ते तुमचे विरोधक पण बनले असतील. या गोष्टीचा काही त्रास झाला? काय अनुभव कडू? नाही त्रास म्हणजे विरोध करणारे विरोध करतीलच. असा झाला का त्रास तुम्हाला? करतात की विरोध. करतात. तुम्हीच म्हटले ना, लिहितात ते काय ते दुसरे कोणी नाही, तेच आहे. विरोध करणारे विरोध पण करतात. पण शेवटी विरोधक हे बघा, जेव्हा तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी जाता, तर त्याला विरोध पण असतो. पण तमाम पुणेकर ज्यांना हे डीजे नको, त्यांनी तर ह्या निर्णयाचं स्वागत केलं. ते सोबत आहेत ना माझ्या पाठीशी. गणपती बाप्पाकडे एक गोष्ट मागायची असेल एकच, तर ते काय मागा? ते त्यांच्यात आणि माझ्यातलं आहे ना, मी कसं तुम्हाला सांगू? शेवटी ते गणपती आणि माझी संवाद आहे. तुमचं प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन आहे आमची, एन्क्रिप्टेड. बरं, तरुण पिढीसाठी काय मागाल बाप्पाकडे? तरुण पिढीसाठी हे मागेल की आजकालचे जे जेनझीज आहेत किंवा जेन अल्फा आहेत, त्यांना चांगल्या पॉझिटिव्ह डिरेक्शन, पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये संवेश होईल, तशी त्यांना चांगली बुद्धी देईल. अच्छा. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न. तुमच्या आयुष्याचा हिशेब जर बाप्पा समोर मांडायचा असेल, द्यायचा असेल, तर तो कसा द्याल? त्याच्यासमोर मी काय हिशोब देणार? तोच हिशोब करणार आमचा.
जो चांगला केला तर चांगला हिशोब करेल, वाईट केला तर तो कार्यक्रमच वाजवेल. बाप्पा डेंजर आहे. गणपती आमचं तर त्याच्यातून अजून डेंजर भावरंगारीचा. हा ना. त्याची तुम्ही मूर्तीचा आकार बघा ना, राक्षसाचा वध करणारा मूर्ती आक्रमक आहे. हा हा त्याच्या नादीला आम्ही पण लागत नाही हा. आणि आम्ही चांगलंच करतो ते, की आमची त्याच्या गुड बुक्स मध्येच असतो आम्ही. अच्छा. अरे वा. याच नोटला आपण थांबूयात मंडळी. खरंच पुण्याच्या गणेशोत्सवाचा विषयच भारी आहे आणि बालन सरांचा पण विषयच भारी आहे. मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि एक माझं सुद्धा परसेप्शन होतं बघण्याचं. माणसाकडे प्रत्येकाचं बघण्याचं एक परसेप्शन असतं. पण बऱ्याच गोष्टी खोडून निघाल्यात, बऱ्याच गोष्टी पुसून निघालेल्या आहेत. एक प्रेमाची सद्भावना पुढे चालली आहे, एक आदर्शाची सद्भावना पुढे चालली आहे आणि तरुण पिढी सुधारतीये, गणेशोत्सवाचं स्वरूप बदलतंय. गणेशोत्सव हा पारंपरिकतेकडं येत चाललाय, तो झुकत चाललाय पारंपरिकतेकडं आणि त्याच्यामध्ये अर्थातच किती जरी त्यांनी नाकारलं तरी योगदान हे बालन सर तुमचंच आहे आणि हा गणेशोत्सव आज महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित तो जगभर जावा असाच आपल्या माध्यमातून हीच बाप्पाचरणी प्रार्थना करूयात आणि थांबूयात. शेवटचा प्रश्न मी एकच करेन की पुणेकरांना आव्हान काय कराल या गणेशोत्सवानिमित्तानं? सर्व पुणेकर नाही, मी महाराष्ट्र आणि देशा आणि परदेशातल्या लोकांनाही आवाहन करेल, की जिथून गणेशोत्सवाची सुरुवात झाली म्हणजे पुणे जी केंद्रबिंदू आहे. तुम्ही या गणेशोत्सवाचा अनुभव घ्या. अनेक गणेश मंडळांना भेट द्या. लाडक्या आपली बाप्पांची आशीर्वाद घ्या आणि येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मी सर्वांना शुभेच्छा पण देतो आणि सर्वांना एवढंच सांगेल, की आपली संस्कृती, आपला उत्सव हे जपण्याचं काम आपलंच आहे. याच नोटला थांबूयात. या संपूर्ण मुलाखत किंवा पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुमच्या काय कमेंट्स असतील त्या आम्ही नक्कीच सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.